नुकतंच सोलापूर शहरात सुद्धा अनेक म्हणजे चांगल्या योजना मार्गाला लागल्या. ती सुद्धा लोकांना हळूहळू माहिती झाली. सगळ्या विमान सेवा असू द्या, जलवाहिनी असू द्या, शासन स्तरावरती योजना असू द्या, धडाकेबाज योजना जी होती लाडकी बहीण ती असू द्या, तुमच्या आता होऊ घातलेलं IT क्षेत्र असू द्या, विस्तारित प्रशस्त रस्ते असू द्या, अंतर्गत रस्ते असू द्या, परवा झालेली ड्रेनेज लाईन असू द्या, ह्या सगळ्या विकास कामाच्या बाबतीत जे जे शासनामार्फत करता येईल मानवी विकासासाठी ते सगळ्या गोष्टी केल्या. त्यामुळं लोकांना जाताना सुद्धा मागच्या वेळेला बऱ्याच वेळेला जर काय केलंय, कधी करणार आहे तुम्ही, अशा ज्या गोष्टी लोकांकडून येत होत्या, मतदाराकडून येत होत्या, त्या भागातल्या स्थानिक नागरिकाकडून येत होत्या, ते का आता यायचं प्रमाण थोडस कमी झालंय. कारण हा विकास त्यांच्या डोळ्यासमोर माने हे सहकार क्षेत्रातलं एक मोठा ब्रँड आहे. माननीय माजी आमदार दिलीपराव माने यांनी केलेल्या आमदारकीच्या काळातले कामं काही लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवताय का, आणि लोक त्याची आठवण वगैरे काढतायत का? बरीचशी केलेली आहेत. त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या माध्यमातून काम केलेले. ह्या 26 मध्ये बऱ्याच ठिकाणी फिरल्यानंतर काय काय 10-12 वर्षापूर्वीचे, 15 वर्षापूर्वीचे विकास कामाचे बोर्ड सुद्धा दृष्टीसोबत आम्हाला नजरेस पडतात. ती जमेशी पावती म्हणायचं त्यांची, आणि लोकांनी सहज आठवण करून देते, ते दिलीपरावनं केलं बघा, माने साहेबांनी केलं बघा, आमचं काम केलं. अदरवाईज वैयक्तिक सुद्धा बऱ्याच लोकांचे काय 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 अडचणी असतील त्यांनी त्यांच्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न केलाय. अर्थात ते पक्षाला फायदा होणारच आहे ना.